ऐका पुरुषोत्तम देवाची कहाणी। एक छोटंसं नगर होतं, त्याचं नाव होतं अवंतीपूर। तिथे राहत होते दोन भाऊ। ते प्रेमळ आणि मनमिळाऊ होते। दोघेही मनाने श्रीमंत होते, पण धनाने गरीब होते। मोठ्या भावाची बायको रूपवंती, ती स्वभावाने कपटी आणि दुष्ट होती। धाकट्या भावाची बायको, तिचं नाव मुग्धा, ती मात्र शांत आणि गरीब स्वभावाची होती। दोन्ही भावाचं एकमेकाशिवाय जराही करमत नव्हतं, पण दोन्ही जावाईत जराही पटत नव्हतं। एकदा काय झालं, दोन्ही भाऊ परगावी गेले, तेव्हा मात्र थोरलीचं पावलं। ती महाराणीसारखी राहू लागली, ऐशी आराम करू लागली। धाकटी बिचारी मुग्धा मात्र काम करून दमू लागली। थोरली तिला काम सांगायची, वसावसा अंगावर यायची। मोठेपणाचा आव आणत धाकटीचे तोंड सुख द्यायची। धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची। एकदा थोरली खूप संतापली, नको नको ते धाकटीला बोलली। धाकटी घराबाहेर काढलं, सारं घर ताब्यात घेतलं। धाकटी बिचारी गप्प बसली, शेजारणीकडे आसऱ्याला गेली। धर्माची बहीण कामाला आली, धाकटीला ओसरीवर जागा दिली। असे काही दिवस गेले। मग त्या वर्षी अधिक मास आला, जो तो तयारी करू लागला। अधिक मास पुरुषोत्तम पुजवायची हे ठाऊक होतं धाकटीला। ती गेली थोरलीला विचारला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणते देव, कसा पूजायचा, पूजा नैवेद्य काय करायचे, याची माशी कसं राहायचं, व्रत कोणत्या नियमाने करायचं? धाकटीने थोरलीला मान दिला, पण थोरलीला आलं कपट। मनात ती म्हणाली, तू आहेस बाळवट, तुला कसं बरं जमेल हे व्रत? मी पण सांगते तसं तू कर, हे व्रत गुपचूप कर। थोरलीने दृष्टपणा केला, चुकीचे व्रत सांगितले तिला आणि म्हणाली, अधिक मास म्हणजे मलीन मास, या महिन्यात मलीन राहायचं, गढूळ पाण्याने स्नान करायचं, मळकट वस्त्र अंगावर घालायची, पिंपळाची रोज पूजा करायची, जेवायला घरी ये, प्रार्थना करायची। थोरलीचं सांगणं होतं दृष्ट आणि खोटं। धाकटीला वाटलं ते खरं आणि मोठं। पुढे अधिक मास आला, तिने तोच नियम केला। मलीन वस्त्र ल्याली, मलीन नेसले, शिळं पाक खाऊ लागली। तिने निष्ठेने पिंपळ पूजला, घरी ये जेवायला विनवलं त्याला। थोरलीने जरी खोटं सांगितलं, धाकटीने ते खरं मानलं। करणी जरी होती खोटी, तरी अंतरी भक्ती होती मोठी। तिचा भाव तिच्यापाशी, मनोमन ती पूजे देवासी। हळूहळू महिना सरला, उद्यापनाचा दिवस आला। थोरलीलाही 108 ब्राह्मण जेवायला बोलवले। थोरलीनेही 108 ब्राह्मण जेवायला बोलवले। धाकटीने तसंच केलं। व्रताच्या आनंदात तिला आपल्या गरिबी परिस्थितीचं भानच राहिलं नाही। रोजचे प्रमाणे ती पिंपळाजवळ गेली, प्रदक्षिणा घालून तिने प्रार्थना केली, पिंपळवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या, उद्या माझ्या उद्यापन आहे, आशीर्वाद द्यायला या। तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्रीविष्णू प्रगटले। तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईल जेवायला, पण कुणी विचारलं तर सांग, माझा भाऊ आलाय। धाकटीला आनंद झाला। ती घरी आली होते नव्हते ते गोळा करून तिने स्वयंपाक केला। पक्वान्न म्हणून फक्त एकच लाडू तयार केला। तेवढ्यात श्रीविष्णू छान स्वरूप घेऊन आले। म्हणाले, ताई चल, घाई कर, पान वाढ, 108 ब्राह्मण आता येतील, पानावर बसून वाढ म्हणतील। धाकटीला मग काळजी वाटली, भाऊ राया, सांग रे, आता मी काय करू? एवढ्याच स्वयंपाक मी जेव कसं घालू? विष्णू म्हणाले, घाबरू नकोस, तू चिंता करू नकोस। आता असं कर, एक वेळेस पान आण, एक केळीचं पान आण आणि एक द्रोण आण आणि तू केलेले एक लाडू आण। विष्णूनं त्या केळीचे, पानाचे, द्रोणाचे आणि लाडवाचे 108 तुकडे केले, पानं मांडली
ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीच पानं भली मोठी झाली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पक्वानांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले. आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीने देवाचे पाय धरले. आशीर्वाद घेऊन देवही परत गेले. वर्त सांगतेचे धाकटीला आनंद झाला. थोरलीच्या घरी मात्र उलट झाले. चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले. काही नासले, काही कुजले, काही ब्राह्मण नाही जेवले. रागाने शाप देऊन गेले. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच होतं मोठं चुकलं. धाकटी गरीब तिला फसवलं. खोटं नोटं चुकीचं सांगितलं तरी तिचे ब्राह्मण जेवले. संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीने तिला पाटावर बसवलं. हळद कुंकू लावलं. वाटीभर दूध दिलं. नमस्कार केला. थोरली मात्र ओशाळली. धाकटीला आपलं खोटं सांगितलं. तिने ते खरं मानलं. भक्तिभावाने व्रत केलं. त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीने धाकटे जावीचे पाय धरले. क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली. जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप तप ध्यान पूजा आणि दान करतील, विष्णूचे स्मरण करतील, सत्याने वागतील, पुरुषोत्तम व्रत श्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईल, आशीर्वाद देईल, सुखी करेन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र राहू लागल्या. आनंदाने सुख समाधानाने बहिणीसारखे वागू लागल्या. त्यांना जशी सुख शांती मिळाली, धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले, तसे आपल्यालाही होत. पुरुषोत्तम मासाच्या कृपेने आपल्याही घरी सुख आनंद आणि समाधान भरो. नारायणाच्या कृपा सर्वांना मिळो. ही 6 उत्तराची कहाणी. 5चा उत्तर सफळ संपूर्ण. अधिक मास नित्य नेमाने स्मरा. तुम्ही नारायण नारायण नारायण. हरि ओम.